राहुल गांधींची जीप छाटण्याची भाषा करणाऱ्या संजय गायकवाड यांचे अजित पवारांनी टोचले कान। बुलडाण्यामधील लाडकी बहीण योजनेच्या सोहळ्यामध्ये गायकवाड यांचं नाव न घेता मर्यादा पाळण्याचा सल्ला। मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांच्या विरोधात अजितदादांची तीव्र नाराजी। भाजप हायकमांडकडे तक्रार करणार। विधानसभेच्या 160 जागांसाठी भाजप आग्रही। विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। 2 ऑक्टोबर नंतर पहिल्या 50 उमेदवारांच्या यादीचं टार्गेट। मंत्रिपदासाठी सूट शिवून तयार असलेल्या भरत गोगावले यांची महामंडळावरती बोलवण। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची चर्चा। आदित्य ठाकरे यांच्याकडून खिल्ली। मनसेच्या वरळी विजनचं आदित्य ठाकरे यांना निमंत्रण देणार। मनसेच्या संदीप देशपांडे यांची माहिती। काका पुतण्यावरून राजकारणाची मुंबईभर चर्चा। राहुल गांधी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड, अनिल बोंडे यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक। मुंबईमध्ये राहुल नार्वेकर यांच्या घराच्या बाहेर वर्षा गायकवाड यांची निदर्शनं। झिशान सिद्दीकी यांच्या कार्यकर्त्यांनी वर्षा गायकवाड यांचे पोस्टर्स फाडले। काँग्रेसचा आरोप, तर अनेक काँग्रेस नेते झिशान सिद्दीकींवरती बरसले। काँग्रेसच्या भूमिकेमुळे पाकिस्तान खुश। नरेंद्र मोदी यांचा घणाघात। काश्मीरमधल्या कलम 370च्या मुद्द्यावरती पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत। पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याच्या वक्तव्यामुळे नवा वाद। राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये सहआरोपी चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला। गुन्ह्याचा तांत्रिक तपास करायचा आहे, हा पोलिसांचा युक्तिवाद कोर्टानं स्वीकारला। बदलापूरमधील शाळेमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये 500हून अधिक पत्रांचं आरोपपत्र दाखल। सुनावणी कधी सुरू होते त्याकडे लक्ष। भंडारामधील एसटी ट्रान्सपोर्ट बँकेच्या सभेमध्ये राडा। सदावर्तेंनी बँकेमधील पैसे घरी नेल्याचा विरोधकांचा आरोप, तर विरोधकांच्या हातून बँक गेल्यानं आरोप सुरू असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।